रसग्रहण पाहणार आहोत। तर रसग्रहण मध्ये काय, लहान वर्गात तालासुरात आपण बडबड गीते म्हणत होतो, बरोबर की नाही। तर विद्यार्थी जेव्हा मोठा होतो तेव्हा लहानपणी गायलेल्या ज्या कविता असतात ते कवितेचा अर्थ त्याला समजायला लागतो। म्हणजेच काय की मोठ्या वर्गामध्ये काय येतं, वृत्ते येतात, अलंकार येतात। हे शिकलेल्यावर कवितेमधले त्यांना काय कळतात, तंत्र कळतात की वृत्ते म्हणजे काय, अलंकार म्हणजे काय, हे त्यांना मोठं झाल्यावर कळतं, बरोबर। त्यानंतर रसग्रहण म्हणजेच कवितेचं काय घेणे, आस्वाद घेणे, कवितेचा आस्वाद घेणे। म्हणजे एखादे पिक्चरचं गाणं जर राहिलं तर ते आपण आवडीनं म्हणतो, बरोबर आहे की नाही। त्याप्रमाणे एखादी कविता आहे, ती कवितेचं काय करणे, आस्वाद घेणे। म्हणजे कवितेचे काय, कवितेतील विचार, त्याच्यातल्या भावना, त्याची अनुभूती, त्या कवितेत काय अनुभव आहे, काय दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे। त्यानंतर शब्द योजना, कवितेमधल्या शब्द योजना, नंतर त्यातील लय, ताल, परत त्याच्यामध्ये परत वृत्ते येतात, अलंकार येते, हो की नाही। नंतर रस, त्या कवितेतला काय रस आहे, कशा संदर्भात सांगितलेली आहे, त्याच्या प्रतिमा, नंतर त्या कवितेतली प्रतीके काय आहेत, नंतर कल्पनाविलास, हे अशा घटकांची मांडणी त्या आपल्याला कवितेमध्ये येते। म्हणजे काय, त्या कवितेमध्ये सौंदर्याचा आस्वाद घेऊन व्यक्त करणे म्हणजे काय, रसग्रहण होय। तर इयत्ता 8वी मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना कवितेतील रसग्रहण कसे करावे यासाठी कृतीपत्रिकेमध्ये पद्य विभागात मूल्यमापनासाठी रसग्रहण हा प्रश्न विचारला जातो। तर आपण रसग्रहणामध्ये पहिल्यांदा पाहूया। रसग्रहणाचा पहिला मुद्दा बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, कवितेच्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करा, रसग्रहण करा। आता बरेच वेळा विद्यार्थी हा प्रश्न सोडून देतात, पण आता तुम्हाला मी काही त्याचं सांगते ट्रिक्स की हे अजिबात सोडू नका, अतिशय सोपा प्रश्न आहे। तर रसग्रहण मध्ये तुम्हाला फक्त पॉइंट्स लक्षात ठेवायचे, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये। आता आशय सौंदर्य म्हणजे काय, आशय सौंदर्य मध्ये येतं की कवितेचा विषय, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ती कवितेचा विषय, या कवितेचा विषय काय आहे, कशा संदर्भात ही कविता केली आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे। म्हणजे काय की याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कल्पना कवीने केलेल्या आहे, याच्यामध्ये कवीने कोणता संदेश तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे। त्यानंतर कवितेचा उपदेश विचारला आहे की या कवितेमध्ये तुम्हाला काय उपदेश दिलेला आहे, त्याची कोणती मूल्ये वापरलेली आहे। नंतर कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव काय आहे, तो तुम्हाला काय समजलाय अनुभव, ते तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये लिहायचे, बरोबर। त्याच्यानंतर दुसरं आहे काव्य सौंदर्य, काव्य सौंदर्य। आता काव्य सौंदर्य मध्ये काय की याच्यामध्ये कोणता अलंकार वापरलेला आहे, कोणता रस वापरलेला आहे, करुण रस आहे का आणखी कोणता आहे रस, हा तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचा आहे। त्याच्यामध्ये काय कल्पना दिली आहे कवीने, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कल्पना आल्या आहेत त्या लिहायच्या। त्यानंतर कवितेची जी प्रतिमा आहे ती काय आहे ती लिहायची। त्यानंतर विविध कवितेमध्ये जे भावना दिलेल्या आहेत त्या भावना तुम्ही इथे स्पष्ट करायच्या आहेत। हे झालं काव्य सौंदर्य। तिसरा पॉइंट आहे, तिसरा पॉइंट मध्ये काय आहे की भाषिक वैशिष्ट्य। आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी की कवितेची भाषा, कवीची जी भाषा शैली आहे, कवीची काय भाषा शैली, म्हणजे त्यांनी ग्रामीण भाषेत बोलले, त्यांची बोली भाषा काय आहे, त्यांनी संवादात्मक भाषा कोणती वापरली आहे ते याच्यामध्ये लिहायचं। त्यानंतर शब्द अलंकार लिहायचे,
म्हणजे कोणतं रूपक आहे, उपमा आहे का कोणती उत्प्रेक्षा आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यानंतर आंतरिक लय, त्याच्यातला लय काय आहे आंतरिक तो तुम्हाला लिहायचा आहे. याच्यानंतर नाद माधुर्य काय आहे, नाद माधुर्य वृत्त हे तुम्हाला यात लिहायचं. अर्थात काय म्हणायचे इथे, रसग्रहणचा अर्थ असा आहे की कवितेची स्तुती करणे. कवितेत जे आहे त्या मुद्द्यांच्या काय करायचे, त्या मुद्द्यांमध्ये कवीचे काय करायचे, कवितेचे कौतुक करायचे म्हणजे काय, रसग्रहण. हा त्याचा रसग्रहण असा अर्थ झाला. हे अतिशय सोपी आहे, तुम्हाला फक्त पॉइंट्स लक्षात ठेवायचे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता रसग्रहण मध्येच तुम्हाला 9वी, 8वी, 9वी, 10वीला सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. कोणता प्रश्न की कवितेतील मुद्द्यांच्या आधारे कृती करा. कवितेतील मुद्द्यांच्या आधारे कृती करा. आता हा प्रश्न 8 मार्काला तुम्हाला असतो 9वी 10वी साठी, बरोबर. तर असा प्रश्न तुम्हाला विचारल्यानंतर बरेच विद्यार्थी हा प्रश्न देखील सोडून देतात. तर हा प्रश्न हा किंवाला असतो. तुम्हाला जर रसग्रहण हा सोपा वाटला तर तुम्ही हा लिहा, किंवा कवितेतील मुद्द्यांच्या आधारे कृती करा हा प्रश्न जरी विचारला तरी हे दोन्ही तुम्हाला काय आहेत, सोपे आहेत. पहिल्यांदा आपण एक कवी व कवयित्रीचे नाव. तर तुम्हाला कवयित्रीचे नाव माहिती पाहिजे, त्यासाठी तुम्हाला वाचन आवश्यक आहे. ही कविता कोणी लिहिली आहे ते पहिल्यांदा त्याचं नाव. दुसरं आहे कवितेचा विषय. आता कवितेचा विषय काय आहे, कविता कशा संदर्भात लिहिलेली आहे. ज्या ओळीवर हा प्रश्न आहे त्या कवितेच्या ओळी व त्या कवितेचा विषय काय करावा, इथे विस्तारपणे मांडावा, विस्तारित मांडावा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की प्रस्तुत कवितेचा सरळ अर्थ. प्रस्तुत जी कविता केलेली आहे, तुम्हाला 2 कविता दिल्या जातात, त्या कवितेमधून एक कविता तुम्हाला लिहिता आलीच पाहिजे. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ. तुम्हाला जी कवितेचा विचारलेला अर्थ आहे त्या कवितेचा अर्थ इथे काय करायचं, तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायचं. तुमची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही ही कविता इथे त्याचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर कवितेतील ओळीवर असा प्रश्न विचारला गेल्यानंतर तुम्हाला ते कवितेचा संदेश म्हणजे काय, आता प्रस्तुत कवितेवर संदेश, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. ठीक आहे. इथे तुम्हाला काय करायचंय, प्रस्तुत कविता तुम्हाला जी कविता सांगितलेली आहे तर त्या कवितेचा जो संदेश आहे तो तुम्हाला सांगायचा आहे, बरोबर. त्या संदेशमध्ये काय की तुम्हाला कवीने यात काय सांगितले ते विस्तृतपणे तुम्ही लिहायचे. म्हणजे कवितेतील ओळीवर हा प्रश्न विचारला, त्यात संपूर्ण कविता काय आहे, कवितेत तुम्हाला काय समजले, कवीने तुम्हाला याच्यात कशा संदर्भात संदेश दिलाय तो तुम्हाला इथे स्पष्ट करायचा. त्यानंतर शेवटचा आणि 5वा प्रश्न, कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. आता ही कविता न आवडण्याचं कारणच नाहीये, त्यामुळे ही कविता तुम्हाला आवडायलाच पाहिजे. तर कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. तर कविता आवडली आहे तर त्या मागचं कारण काय, ही कविता तुम्हाला का आवडली आहे त्याचं काय करायचं, तुम्हाला विस्तृत याच्यामध्ये लिहायचंय. हा जो पहिला प्रश्न आहे मुद्द्यांच्या आधारे मधला, पहिला प्रश्न 1 गुणाला असतो, दुसरा प्रश्न 1 गुण, तिसरा प्रश्न 2 गुणांचा असतो कारण तो तुम्हाला विस्तारित लिहायचा आहे स्वमताने. चौथा प्रश्न आहे 2 गुण कारण त्या पण तुम्हाला कवीने दिलेला संदेश लिहायचा आहे. आणि 5वा आहे कविता आवडली, पण का आवडली त्याचं कारण काय. नाही आवडली हे कधीच लिहू नये, कविता ही आवडायलाच पाहिजे. संतवाणी ही पहिली कविता असली तरी तिच्यामध्ये काय दिले, त्याच्यामध्ये संतांनी काय सांगितले, कशा संदर्भात सांगितले हे तुम्हाला इथे पूर्ण विस्तारित लिहायचे.
तर तुम्हाला आजचं रसग्रहण व्यवस्थितरित्या समजलं असेल. तुम्ही 8 मार्काला हा प्रश्न सोडू नका. खूप सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही कवित्रीचं नाव लिहिलं तरी 1 मार्क भेटतं. कवितेचा विषय कशा संदर्भात आहे तरी 1 मार्क. तुम्हाला कवितेचा सरळ अर्थ जरी लिहिता आला तरी 2 मार्क. संदेश जरी माहिती झाला तरी त्याला 2 मार्क. आणि कविता तुम्हाला का आवडली आहे, कशा संदर्भात आहे हे जरी समजून तुम्ही इथे लिहिलं तरी तुम्हाला हे 2 मार्क मिळतील. तर आजचं तुम्हाला रसग्रहण व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू.